पद्मविभूषण आणि उद्योग जगातील महान हस्ती रतन टाटा यांचे काल रात्री दिनांक 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या व्यावसायिक परिदृश्यातील एक प्रमुख व्यक्ती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष ते होते. या महान हस्तीच्या निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे त्यांच्यानंतर त्यांचा वारसदार कोण, टाटा समूह कोण चालवणार हे प्रश्न आहेत. पण आपण जाणून घेऊया की रतन टाटा यांचा जीवन प्रवास आणि यांची संपत्ती किती आहे. रतन टाटा एक अतिशय शांत आणि लाजाळू स्वभावाचे होते. त्यांच्याबद्दल विशेष म्हणजे ते जगाच्या खोट्या दिखाव्यामध्ये विश्वास ठेवत नव्हते. रतन टाटा उच्च विचारांचे व उच्च व्यक्तिमत्व असलेले मनुष्य होते. रतन टाटा म्हणतात की व्यवसायाचा अर्थ नफा मिळवणे नव्हे, तर समाजाबद्दल असलेली आपली जबाबदारी समजून घेणे होय. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई येथे एका फारसी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सोनू टाटा होते. नवल टाटा हे जमशेदजी टाटा यांचा धाकटा मुलगा होते. रतन टाटा हे त्यांचे दत्तक घेतलेला मुलगा होता. जमशेदजी टाटा हे टाटा कंपनीचे संस्थापक होते. 1948 मध्ये रतन टाटा 10 वर्षाचे असताना त्यांच्या आईवडिलांचे घटस्फोट झाले आणि त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केले. त्यांनी चॅम्पियन स्कूल मुंबई येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि आर्किटेक्ट होण्याच्या इच्छेने रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या 10 वर्षाच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही कामं केले. 1959 मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1975 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही मिळवली. 1962 मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टाटा स्टील विभागातून केली, जिथे त्यांनी ब्लू कॉलरच्या कर्मचाऱ्यांसह भट्टीमध्ये काम केले. हे एक कठीण काम होते. टाटा समूहाच्या परंपरेनुसार 1970 पर्यंत त्यांनी टाटा समूहातील बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांना मॅनेजमेंटमध्ये प्रमोट केले गेले. 1971 मध्ये त्यांची राष्ट्रीय रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड चे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुढच्या 3 वर्षात कंपनीला चांगला ग्राहक मिळवून दिले आणि नेल्कोचे शेअर 2% वरून 20% वाढवले. परंतु देशात लागू झालेली आणीबाणी आणि आर्थिक मंदीमुळे नेल्को कंपनीला बंद करण्यात आले. रतन टाटा यांच्या जीवनातील हा सर्वात मोठा अपयश होता. 1975 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही मिळवली. याच दरम्यान टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख JRD टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. 1977 मध्ये त्यांनी इम्प्रेस मिलची जबाबदारी देण्यात आली. ती बंद होण्याच्या मार्गावर होती. त्यांनी गिरणीसाठी आराखडा प्रस्थापित केला, परंतु टाटाच्या अन्य अधिकाऱ्यांनी त्यांना नकार दिला आणि नंतर ही कंपनी देखील बंद झाली. रतन टाटा यांना दुसऱ्यांदा अपयश सहन करावा लागला, परंतु यातून त्यांना बरेच काही शिकता आले. 1981 मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनवले गेले. 1991 मध्ये JRD टाटांनी त्यांना टाटा समूहाचे नवे चेअरमन म्हणून नियुक्त केले. त्यानंतर टाटा समूह अधिक वाढू लागला. टाटा आधीपासूनच व्यावसायिक प्रवासी वाहन बनवत होती, परंतु भारतातील सामान्य जनतेची समस्या लक्षात घेऊन 30 डिसेंबर 1998 मध्ये इंडिका कार बाजारात आणली. रतन टाटा यांनी या पराक्रमावर खूप मेहनत घेतली होती, पण ऑटोमोबाईल ॲनालिसिस हे गाडीतील दोष काढले. त्यामुळे टाटा इंडिकाच्या विक्रीवर परिणाम झाला आणि एका वर्षात टाटा इंडिका फ्लॉप ठरली. टाटा मोटर्सला खूप तोटा सहन करावा लागला. यामुळे रतन टाटा यांनी कार कंपनी विकण्याचा प्रस्ताव फोर्ड कंपनी समोर मांडला.
तत्कालीन फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचा अपमान केला. जर तुला कार बनवता येत नव्हते तर तुला या व्यवसायात उतरायला कोणी सांगितले होते? रतन टाटा यांनी या अपमानाचा बदला घेण्यासाठी सर्व संपत्ती टाटा मोटर्समध्ये गुंतवली आणि टाटा इंडिका V2 बाजारात उतरवली. काही वर्ष चढ उतार सहन करत टाटा मोटर्सने पुन्हा आपले नाव उभे केले. याच दरम्यान फोर्ड कंपनी आपल्या जॅग्वार आणि लँड रोव्हरमुळे बंद होण्याच्या मार्गावर होती. 2008 मध्ये रतन टाटा यांनी जॅग्वार आणि लँड रोव्हर विकत घेण्याचा प्रस्ताव फोर्ड कंपनीकडे मांडला. बिल फोर्ड यांनी या प्रस्तावाला आनंदाने स्वीकार केले आणि रतन टाटा यांना म्हणले, तुम्ही कंपनी विकत घेऊन आमच्यावर खूप उपकार करत आहात. त्यावेळी रतन टाटा सुद्धा त्यांना अपमानित करू शकत होते, परंतु हाच फरक असतो एका यशस्वी आणि महान व्यक्तीमध्ये जे इतरांमधून वेगळे बनवतात. मानवी विकासाबरोबरच भारतीयांचे जीवनमान वाढवणे हे त्यांच्या जीवनाचे मुख्य लक्ष होते. 2008 मध्ये रतन टाटा यांनी सामान्य कुटुंबासाठी टाटा नॅनो ही कार बाजारात आणली. सुरुवातीला ही कार खूप मोठ्या प्रमाणात चालली, परंतु बाजारात या कारचं चित्र एका स्वस्त गाडीत निर्माण झाल्यामुळे पुढे टाटा नॅनो ही फ्लॉप झाली. इंटरनेटची ताकद ओळखून त्यांनी बऱ्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये ओला, कॅब, पेटीएम, शाओमी, स्नॅपडील, झिवामी, कॅशकरो.com या अशा बऱ्याच कंपन्यांमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. रतन टाटा हे अविवाहित होते. ते आपल्या साध्या जीवनशैलीमुळे ओळखले जात होते. ते मुंबईत एका साध्या घरात राहत होते आणि टाटा सेडन ही कार चालवायचे. त्यांना प्राण्यांची तसेच पुस्तके वाचण्याची आवड होती. रतन टाटा यांनी आपल्या 21व्या वर्षी कारकिर्दीत आपल्या कंपनीचे महसूल 40% वाढवले आणि नफा 50% वाढवला. आज टाटा समूहाचे 100 पेक्षा अधिक कंपन्या आहेत, ज्या 150 पेक्षा अधिक देशात सक्रिय आहेत, ज्यात 7 लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. देशाप्रती असलेल्या प्रेमामुळे टाटा समूह आपल्या नफ्यातील 66% दान करते. रतन टाटा यांना बऱ्याच पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2000 मध्ये पद्मविभूषण आणि 2008 मध्ये भारतातील सर्वात मोठा पुरस्कार पद्मविभूषण देण्यात आले. रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठ्या समूहातील एक प्रमुख हस्ती होती. टाटांची वैयक्तिक संपत्ती त्यांच्या समकालीन अब्जाधीशांच्या तुलनेत माफक आहे. 2012च्या वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्टनुसार रतन टाटा यांची एकूण संपत्ती अंदाजे 3800 कोटी इतकी आहे, ज्यामुळे ते क्रमवारीत 421व्या स्थानावर आहेत. शेवटी आरोग्यविषयक चिंतेने रतन टाटा यांच्याविषयीच्या चर्चेला तात्पुरते आच्छादन केले असले तरी त्यांची परोपकाराची वचनबद्धता आणि भारताच्या औद्योगिक वाढीसाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान त्यांचा वारसा परिभाषित करत आहे. टाटा यांच्याबद्दल जनतेने केलेले कौतुक केवळ त्यांच्या व्यावसायिक कौशल्यानेच नव्हे तर समाजाच्या कल्याणाची काळजी घेणारा नेता म्हणून त्यांना दिलेला आदर देखील दर्शवतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.